पहिलं मला जाणून घ्यायचंय की हे पुस्तक काय आहे, कशाबद्दल आहे? मी पहिलं सांगतो, पुस्तक कशाबद्दल नाही. बरं. हे पुस्तक माझ्याबद्दल नाही. मी इथं आत गेलोय कैदी म्हणून, कारण तिथले असे काही क्षण आहेत आतले, जे टिपण्यासाठी तुम्हाला कैदीच व्हावं लागतं, आतच जावं लागतं. आणि हे मी विधान अतिशय जबाबदारीने करतोय, कारण मी IPS अधिकारी म्हणून पण अनेक तुरुंग पाहिले. बरोबर आहे. किंवा अदरवाईज सुद्धा वकिलीच्या पेशामध्ये जेव्हा गेलो तेव्हा सुद्धा मला तुरुंग कळला नाही. बरं. त्यामुळे एक कैदी म्हणून जेव्हा मी माझ्या भूमिका बदलल्या आणि त्यांच्यापैकीच एक झालो, तेव्हा जे तुरुंगातले पैलू मला दिसले एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून, ते मी स्वतःला बाजूला ठेवून मी एक सामान्य माणसासारखे मांडलेत. ते या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतं. कसं सुचलं की असं काहीतरी लिहावं आणि का लिहावं? खरं सांगू, जेव्हा सुरुवात केली ना मी, तेव्हा फक्त वेळ घालवण्याचा विरंगुळा होता. बरं. म्हणजे खूप गोष्टी अंगावर यायला लागल्या होत्या, की एकतर आपण जेलमध्ये जाणं हीच पहिली गोष्ट, या म्हणजे विचारांना पहिलं स्वीकारणं अवघड होतं. बरोबर आहे. आणि त्यात आपण अशा कैद्यांसोबत राहतोय की ज्यांच्यासोबत आपण 1-2 मिनिटे कधी स्पेंड करण्याची कल्पना केली नव्हती. बरोबर आहे. आज त्यांच्यावर आपण एकाच ताटात जेवतोय. सगळ्याच गोष्टी खूप अंगावर येणार होत्या. मग मी काय करायचो की सुरुवातीला फक्त फक्त टिपणं काढायचो. फक्त म्हणजे सुरुवातीला काही वेळा फक्त माणसांची नावं लिहिली आहेत. माझ्याकडे ज्या जुन्या वह्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर फक्त स्क्रिबल नोट्स मध्ये मी कुठेतरी कोपऱ्यात माणसाची नावं विसरून जाऊ नये म्हणून लिहून ठेवली. आणि नंतर काय व्हायला लागलं की 15 दिवसानंतर 20 दिवसानंतर जसं कारण काय होतं, तुम्ही त्या जेफ्री आर्चरचं पुस्तक बघितलं असेल, तरी जेव्हा त्यांनी जेल हे केलं तेव्हा त्यांनी 3 पार्टमध्ये पुस्तक लिहिले. पहिला पार्ट आहे हेल आणि तिसरा पार्ट आहे हेवन. बरोबर आहे. तो हेल म्हणजे सुरुवातीला माणूस जेव्हा आत जातो तेव्हा प्रत्येक गोष्ट हेल वाटते, आणि नंतर काय होतं, आपण यू स्टार्ट रिकन्सायलिंग विथ दॅट. जेव्हा कळतं की आता आपल्याला परतीचे दरवाजे काही काळापुरते तरी बंद झालेत, इथंच जगायचंय, त्या माणसाच्या कुठल्या तरी जीन्स ट्रिगर होतात आणि म्हणतो की ठीक यार, आय नीड टू फाइंड आउट सम वे टू सर्व्हाइव्ह. बरोबर. मग त्या सर्व्हायव्हल स्टेजला जेव्हा मी आलो तेव्हा मात्र मग एक गोष्ट बघायला सुरुवात झाली. ओके. आणि मग काय व्हायला लागलं की जे दिसतंय, जे अंगावर येतंय ते मी लिहायला सुरुवात केली. मग काय व्हायचं की जेलमध्ये असं डायरी घेऊन लिहायला सुरुवात केली तर मग बेड्याच पडतील. कारण सवयच नाही ना. म्हणजे मान्य आहे की जेलमध्ये वह्या विकत मिळतात, पण तिथं बहुतेक सगळे लोक श्रीराम जयराम जय जयराम लिहितात किंवा एकमेकाला चिठ्ठ्या पाठवण्यासाठी त्या वह्या फाडून वापरतात किंवा काही हिशोब लिहित बसतात. याच्यापेक्षा जास्त काही मोठा वह्याचा उपयोग नसतो जेलमध्ये. मी जेलमध्ये अनुभव लिहितोय, ते अनुभव आठवतोय, त्याच्यावर नोट्स काढतोय. आता हे जर कोणाला कळलं तर वांदे होतील. मग होतं काय की आपण लोकांची चर्चा करतोय, कोणीतरी काहीतरी अनुभव सांगतो, मग लक्षात कसं ठेवायचं? मग दृश्यमची स्टाईल की 2 तारीख को अंदर गए ते 3 तारीख को वापस आए, 4 पावभाजी खाए. तर मग काय व्हायचं, व्हिज्युअल मेमरी लक्षात ठेवायचं. मग म्हणायचं तुम्ही 2 जण होतो ना, मग 3 जण तिकडे गेलो तर मग 4, असं तेच लक्षात ठेवण्यासाठी ना आपण काहीतरी उपाय शोधतो ना. बरोबर आहे. मग जशी घटना एखादी भारी कळली की आपण पळत सुटायचं बाराकीमध्ये, लिहून काढायचं. मग काय व्हायचं, असं मी स्क्रिबल करत राहायचो. मग रात्री 3 वाजता नंतर काय झालं, जेव्हा असं लक्षात आलं की यार देर इज समथिंग की जे क्रिस्टलाइज होऊ शकते का पुस्तकामध्ये. कारण काय झालं, तेव्हा मी एकटाच होतो, माझ्या घरच्यांना माहित नाही मी असं काही करतोय. म्हणजे आपणच लिहितोय, आपणच हसतोय, आपणच आनंद सगळं, आपणच टाळ्या वाजवतोय. बरोबर. आपणच चिअर्स करतो स्वतःला चहा पिता. मग अशा परिस्थितीत जेव्हा होतो मी, तेव्हा रात्री 3 वाजता उठायला लागलो मी, कारण अख्खी बाराक झोपलेली आहे. रात्री 3 वाजता उठायचो आणि 3 वाजता फेअर करायला सुरुवात करायची अनुभव, कोणाला कळू नये म्हणून. अगदी. आणि लोकांना एवढंच वाटावं की बाबा आपण काहीतरी देवाचं लिहितोय किंवा काहीतरी. आणि ते करत 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 हळूहळू त्याला एक मूर्त स्वरूप यायला लागलं. बरं, व्हायचं काय, इन्फॉर्मेशन म्हणजे गॅप राहायची. आता तुम्ही जर बघितलं पुस्तकामध्ये की मी समजा मारामारीवर एक टॉपिक लिहिलाय, फाचाडी. पण असं नाही की मला एकाच वेळेस सगळ्या मारामारी कळल्यात, मला वर्षभर मारामाऱ्या कळत होत्या. बरोबर आहे. किंवा मी समलैंगिकतेवर एक टॉपिक लिहिला, गाडी. तर असं व्हायचं कसं, मला सकाळीच एक समलैंगिकतेची कहाणी कळतीये, बरोबर, दुपारी कोणतरी मारामारीबद्दल बोलतोय, संध्याकाळी कोणीतरी जेवणाची माहिती देतोय. आपण अशी माहिती बिट्स अँड पीसेस मध्ये गोळा करतोय आणि डेली लिहित राहतोय.
म्हणजे एक स्टेज अशी आली 3-4 महिन्यानंतर की मला असं वाटायला लागलं माझ्याकडे एवढं मटेरियल झालंय समलैंगिकतेचं, एवढं मटेरियल झालंय मारामारीचं, आता आपण ह्यातून शोधायला सुरुवात करू ना म्हटलं, आणि हे सगळं असं करू ना. मग ते मी सेपरेट गट्टे करायला सुरुवात केली. बरं. आणि ते करताना मला खूप गॅप सापडायला लागले. म्हणजे भूत हा टॉपिकवर व्हायचं काय की कोणीतरी सांगायचं की ह्याला भूत दिसलं. बरं, जोपर्यंत मी त्याला भेटत नाही ना तोपर्यंत त्याला ते कसं दिसलंय कसं शोधायचं. बरोबर आहे. आणि मी माझं क्रेविंग व्हायचं त्या लोकांना भेटण्यासाठी. आणि मला कधी रस्त्यात माणसं भेटायची की आणि मी सडनली कोणाचं तरी नाव ऐकायचो. म्हणजे उदाहरणार्थ एक सनी सिंग आणि बिरजू सिंगची कथा आहे. बरोबर. त्या सनी सिंग त्याची नाव थोडीशी बदलली आहेत पण खरं पहिलं नाव बरोबर आहे. सनी सिंग आणि पापा सिंग बिरजू सिंगच आहे नाव. तर सनी आणि बिरजू ना त्यांच्या कधी मुलाखतीला नाव आलं ना, सनी सिंग नाव आलं पूर्ण, पापा सिंग डॅश 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 नाव आलं की मी ऐकायचो की हा कुठली बराक, म्हणजे कुठला विभाग. आणि मग लोकांना निरोप सांगायचं अरे या बराकीत या विभागात एक पोरग आहे, त्याला एक भूत दिसलं होतं, मला तिथपर्यंत कसं पोहोचायचं. मग त्यांनी सांगायचं की साहेब असं आहे की त्याचं कोर्ट लागतं या दिवशी. बरं. मग त्या दिवशी कोर्ट लागतं त्याला कसा पकडायचा, मग तो माझा जुगाड होता. मग त्याला भेटायचं, मग तो सांगणार बापरे पूनम की रात थी, ऐसा हो गया था वैसा हो गया था. मग ते सगळं. आणि बरं आपल्याला हसायचं नाही, आपल्या चेहऱ्यावर दाखवायचं नाही की तो आपल्याला, जसं तुम्ही इंटरव्ह्यू घेताय तुम्ही माझ्याशी सहानुभूती दाखवता तसं मला त्याच्यावर सहानुभूती दाखवायला लागते. शांतपणे तो आपण त्याच्याकडनं त्याच्याच शब्दात कहाणी ऐकायची हे करत राहिलो. आणि त्यांनी माझा वेळ पण चांगला गेला, मला माणसं ओळखता आली. कदाचित असं झालं की जो कैदी म्हणून दुरावा असतो ना तो खूप निघून गेला. कित्येक वेळा त्यांच्या पर्सनल फॅमिली गोष्टी मला समजायला लागल्या की ज्याचा वापर मला शेवटचे जे 3 टॉपिक आहेत, माणूस गुन्हेगार का होतो किंवा काहीतरी चुकतंय आणि सुधारणा आणि पुनर्वसन, हे 3 माझे महत्वाचे टॉपिक मी मानतो या पुस्तकात. त्याच्या जडणघडणीमध्ये मला या संवादाचा फायदा झाला. पण काही संवाद योगायोगाने घडले, काही संवाद मी मुद्दाम घडवून आणले, आणि काही संवाद असे होते की जे मी जेल बाहेर आल्यानंतर घडले.